संघाच्या भूमीमध्ये आल्यानंतर आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते असं भोयर म्हणतात। संघ कार्याची कार्यपद्धती आणि शिस्त हे संघातूनच शिकायला मिळतं असं पंकज भोयर म्हणाले। संघाचं कार्य हे व्यापक आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये संघ कार्य करतोय असं सुद्धा भोयर म्हणाले। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवस आणि रेशीमबाग जिथं एका अर्थानं ऊर्जा मिळते अशा ठिकाणी जे आहेत ते भाजपचे संपूर्ण आमदार असतील, सेनेचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत पंकज भोयर आहेत, गृहराज्यमंत्री। काय सांगाल, हे तुमच्यासाठी एका अर्थाने ऊर्जेचे स्थान आहे, 100 वर्ष संघाला पूर्ण होत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर काय वाटतं? दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतो। या ठिकाणी आल्यावर संघाच्या कार्याची माहिती मिळते, एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणावरून जातो आणि निश्चितपणे आता तर संघाच्या याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने देखील सर्वांमध्ये एक वेगळी ऊर्जा सर्व सदस्यांमध्ये आहे। या ठिकाणावरून जी शिस्तीचे धडे दिले जातात आमच्या माध्यमातून ते समाजातील इतर मंडळींना देखील मिळाले पाहिजे, हा प्रयत्न या ठिकाणी असतो। आपण जर बघितलं असेल तर संघाने 100 वर्ष यावर्षी पूर्ण झाले आणि संघ सर्व क्षेत्रात एका अर्थाने काम करत आहे। अशावेळी अनेक क्षेत्रामध्ये जर आपण काम करत असताना असा कुठला क्षेत्र आहे ज्या ठिकाणी अजूनपर्यंत आपण पोहोचलो नाही मात्र संघ पोहोचला, याबद्दल काय सांगाल आपण? संघाचं कार्य अतिशय व्यापक आहे। समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक भावनेतून संघ कार्यरत असतो आणि मला असं वाटतं कुठलंही क्षेत्र त्या ठिकाणी सुटलेलं नाही की ज्या ठिकाणी संघ पोहोचला। राजकारणामध्ये काम करत असताना आमच्या समोर जे प्राधान्याने समस्या आहे ते आम्ही त्याच्यावर लक्ष देत असतो, परंतु संघ मात्र प्रत्येक ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं सर्व ठिकाणी सामाजिक दायित्वातून समाजातल्या शेवटच्या घटकाला कशी मदत करता येईल तो देखील प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत असतो। आपल्यासोबत पंकज भोयर, कॅमेरामॅन दीप सर, तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र, नागपूर।